मुंबईसह परिसराला पावसानं झोडपलं. विक्रोळीमध्ये विक्रमी 316 मिलीमीटर पावसाची नोंद. अनेक ठिकाणी रस्ते खचले. पाणी तुंबल्यामुळे मुंबईकरांची तारांबळ. तर आजही मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा रेड अलर्ट. राज्यात पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. कोकण घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधारेचा इशारा. प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीचं आवाहन. कोकणातही पावसाचं धुमशान. रायगड, रत्नागिरीमध्ये तुफान पाऊस. आंबा नदीनं धोका पातळी ओलांडली. तर माणगाव तालुक्यातला देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉइंट आणि ताम्हणी घाट या परिसरामध्ये निर्बंध. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग पाण्याखाली. रायगडच्या नागोठणेजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक मंदावली. राज्यातील मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ. हतनूर, गोसीखुर्द, पानवल, हसने या धरणाचा पाणीसाठा वाढला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पंचगंगा, कासारी नदीला पूर. 24 तासात पंचगंगा नदीची पाणी पातळी 10 फुटांनी वाढली. सर्व निवडणुकीमध्ये ठाकरेंना साथ दिली, जिंकून दिलं, अजून काय करायचं? सचिन अहिर यांचा सवाल. तर आमच्या मागे ठाकरे आणि पवार आडनाव नसल्याचं म्हणत आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर. पक्षाचं नेतृत्व करण्यात आदित्य ठाकरे कमी पडले. फक्त मेळावे घेऊन होणार नाही. टू द पॉइंट मधून सचिन अहिर यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. राम मंदिर दानचोरी विरोधात उद्धव ठाकरे यांचा एल्गार. शिवसेना युबीटी आज राज्यभरात रामरक्षा आंदोलन करणार. दादरच्या हनुमान मंदिरामध्ये ठाकरे महाआरती करणार. अयोध्येच्या राम मंदिरानंतर बद्रीनाथ मंदिरातही दान चोरीचा आरोप. मंदिराच्या देणगीमध्ये अपहार झाल्याच्या आरोपांमुळे खळबळ. दान चोरीच्या आरोपांनंतर चौकशीचे आदेश. ईडी पेपरफुटी प्रकरणात आग्र्यामधून आणखी 3 बेड्यात. प्रिंटिंग प्रेसमधून पेपर लीक करण्यात सहभाग असल्याचं तपासात उघड. 3 आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी.